की ही वारी नक्की सुरू कुठून झाली असेल? अ, आदिनाथ भगवान शंकरापासूनच ही वारी आलेली. अच्छा. वारी आलेली आहे आदिनाथ भगवान शंकरापासून. पण याला सुसूत्रपणा जर आला असेल तर ज्ञानदेवी रचिला पाया. ज्ञानोबारापासून ज्ञानोबारासारखे त्या संप्रदायाचे जे पूर्वसुरी संत आहेत, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्ञानोबासारखा महात्मा, ज्ञानसंपन्न, योगातही तेवढाच अधिकार, भक्तीतही तेवढाच अधिकार, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, तेवढाच अधिकार ज्ञानोबाराकडे काय नाही महाराज. ज्ञानोबार म्हणजे सगळ्या शास्त्राचं सार सर्वस्व आहे. आणि मग ती ज्ञानोबारा ज्यावेळेस खांद्यावर माझी जीवीची आवडी पंढरपुराने नगडी म्हणतात, त्या अर्थी ज्ञानोबारापासून या सगळे यात अधिक याचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला सापडतो. तर भगवान शंकराच्या वारीचं एक आपल्याला परंपरेनं कथा सांगण्यात येते का भगवान शंकर आपल्या सकुटुंब वारीला कसे आलेत, त्याच्यानंतर त्या काळात कसे वारकरी ज्ञानोबाराच्या आधीच्या वारीच्या ते वारीला आल्यानंतर ते गर्दी वारकऱ्याची ते परंपरा सांगतात. त्याच्यानंतर मग आई साहेब त्या गर्दीला, पार्वती माता साहेब, आई साहेब, मग त्या म्हणे एवढ्या गर्दीत ते घाबरले, अशी एक कथा आपल्याला ऐकेवात आहे. ऐकू नंतर आपण. मग ते पद्मावतीचं मंदिर जे आहे ते आई साहेब आहेत. अच्छा. मग ते तिथंच थांबल्यात. थांबून पद्मावती तळ जे आहे, हा. पद्मतरी ती विठ्ठलवीर क्रीडास्थळ वेणुनाद म्हणून संतांनी ज्याचं वर्णन केलं, तिथं पद्मावती देवीचं मंदिर आहे, ते पार्वती माता आहेत. आणि झालं असं मग वारकऱ्याच्या देवाच्या अंतकरणात किती आदर आहे हे सुद्धा लक्षात येते. नंदी बाबा आहेत, नंदी सोबत आहेत, मग भगवान यांचं वाहन आहे नंदी. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते नंदी सोबत आहेत. आणि ते नंदी कुठपर्यंत आले, हनुमंतरायाच्या मंदिरापर्यंत आले. आणि हनुमंताच्या समोर नंदी कधी नसते, पण पंढरपूरला हनुमंताच्या मंदिराच्या समोर जे आहे त्या रुद्र मंदिरात आपल्याला नंदी दिसतात. 11 रुद्र मंदिर आहे ना, तिथं नंदी दिसतात. ते नंदी कोण आहेत, तेव्हा ते मग आता एवढ्या गर्दीत आता नंदी जर पुढे चालला तर लोकाला ते सहजच आहेत, शिंग लागतील, हे लागतील, म्हणून कोणीतरी जवळचे पताक टोचत असेल, कोणीतरी खोबाट देत असेल, कोणीतरी थापट टाकत असेल, मग ते म्हणे बाबा मी काही येत नाही. ते तिथंच थांबले. त्याच्या पुढे गणपती बाप्पा आहेत, गणेशजी आहेत ना सोबत. गणेशजी वारकरी आता सकुटुंब परिवार वारी होती ती काय. ते वारीला आल्यानंतर झालं असं, महाद्वारातून पुढे प्रवेश केला आणि तिथून ते अरुंद दार आणि त्यात वारकऱ्याची गर्दी. गणेशजी सुद्धा घाबरले. मग तिथे ते कोणाड्यात गणेशजी सांगतात, ते चिंतामणी गणेश दाखवतात ना, ते गणेशजीला तिथं ठेवलं म्हणतात. स्वतः भगवान शंकरजी आपल्या उपास्य परमात्म्याच्या जवळ गेल्यानंतर हे वारकरी आले. आता वारकऱ्याच्या विषयी देवाच्या अंतकरणात किती आदर आहे. देवानी त्यांना उचललं, दर्शन घेताना आपल्या मस्तकावर ठेवलं. आजही भगवान शंकराची जी पिंड पंढरीनाथाच्या मस्तकावर आहे, ते पंढरीनाथ वारकरी आपलं भगवान शिवजी वारकरी म्हणूनच आहे. आदिनाथापासून ही वारीची परंपरा चालू आहे.